पाठवा. पाच षटकांचा शब्द पहिलं षटक आणि बरी पॉवर प्लेचं षटक आणि सलामीची बेडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. राजू टायकर आरोग्य क्रिकेट संघ मोठमोठ्या व्यावसायिकरित्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता पदाचा मान ज्या क्रिकेट संघाने मिळवला आहे आणि आज मात्र गावातील खेळाडू खेळताना बघायला मिळते. राजू टायकर आरोग्य क्रिकेट संघाच्या कोट्यातून आजोबा स्ट्रायकर केली 70 क्रिकेट संघ आपला 12th मॅच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ठिकाणी पाठवा. एक मोठी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून चालू आहे. आपल्याला वारंवार आमचा एक पुकार येतोय की आपला अतिरिक्त खेळाडू मित्रांनो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, कारण दोन्ही फलंदाजांची नावं किंवा सर्व फलंदाजांची खेळाडूंची नावं हे आमच्यापर्यंत पोहोचणं भरपूर अनिवार्य आहे. स्ट्रायकरला स्ट्राईक एंडला सज्ज झाला आकाश. नॉन स्ट्रायकर एंडला नारायण आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा पपन साळगावकरचा आपल्याला बघायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये वेगाने टाकला. डॉट बॉलनं सुरुवात केली राजू टायगर आरोंद क्रिकेट संघानं पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचे. पपन साळगाव सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 0 धावा धावफलकावर. स्ट्राईकला आकाश सज्ज आला. नॉन स्ट्रायकर एंडला नारायण. ही जोडी आपण पाहतोय. आजोबा स्ट्रायकर केरी 70 क्रिकेट संघ नाणेफेक घातल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची बाहेरील गळ शेवटच्या षडापर्यंत श्रीरक्षकाचे प्रयत्न आपण पाहतोय. जमिनीला दान होतोय तोपर्यंत एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकाचा श्रीगणेश धावफलकावर होतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं प्रगतीपथावर. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा कुशल फेंडेकर नेतृत्व करतोय. जॉन फर्नांडिस आपल्याला बघायला मिळतोय. अनुभवी खेळाडू पपन साळगावकर भरपूर क्रिकेटचा अनुभव हे दोन खेळाडूच्या मागे आणि तो संचालय पुन्हा एकदा पपन साळगावकर आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टायबिंगचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या युवा खेळाडू येतोय. झेल टिपला जातोय आणि पहिला गडी बाद होतोय. गौरेशनं सुंदर झेल टिपलाय आणि नारायण 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. समोर टाकलेला चेंडू हलक्यातनं घेऊन काढावा हा इरादा होता. गॅपमध्ये केला इरादे नारायण सफल राहत आहेत. परिणाम पहिला गडी आजोबा स्ट्रायकर्स केरी 70 क्रिकेट संघाचा 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतला आहे. एकला एक बाद अशी स्थिती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आजोबा स्ट्रायकर केली 70 क्रिकेट संघ आपण पाहतोय. सुरुवातीला पपन साळगावकरनं पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला राजू टायगर आरोंद क्रिकेट संघासाठी अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलनं जशी सुरुवातच केली पपन साळगावकरनं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजांच्या विरोधात, तशी सुरुवात आपल्याला बघायला मिळते. राजू टायगर आनंद क्रिकेट संघाचा गोलंदाज प्रामुख्याने याच्याकडे नजरा असतात. त्या गोलंदाजानं सुरुवातीला सलामी झालेल्या फलंदाजाला नारायणला 0 धावसंख्येवर बाद जरूर केलं. 1ला 1 बाद.
अशी स्थिती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंगचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. पुन्हा सागर चेंडूच्या खाली गौरेश चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपले दुसरा या इनिंग मधला. आणि बघूया पहिल्या इनिंग मध्ये सुरेख पद्धतीची गोलंदाजी राजनगर आनंद क्रिकेट संघाची. विठ्ठल गेलाय आणि विठ्ठल पण 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन माघारी परतलाय. 2 गडी बाद, 1 धाव धावपलकावर. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. दोन गडी स्वस्तात माघारी परतले आजोबा स्ट्रायकर केरी 70 क्रिकेट संघ. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. डाव्या हाताचा अरुण बघायला मिळतोय. काही झेल टिपले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाले. गौरेशनं 2 सुरेख पद्धती झेल टिपले, कौतुक करावं लागेल. पपन साळगावकरचं रोखून ठेवलंय. 5 बॉल मध्ये 1च धाव खर्च केली आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे 2 गडी मात्र झेलबादच्या स्वरूपात त्यांना बाद केलेत. सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय. कमल चेशर जॉन आणि चेंडूची सदा चेंडू या ठिकाणी पोहोचतोय. जवळ सीमर्ष संकलन करतोय. चौकाराने या षटकाची सांगत होतोय. अरुणचा एक आल्या आल्या मोठा फटका. हा 70 क्रिकेट संघासाठी धावपलकावर धावपलक 5 धावा धावपलकावर 2 गडी बाद 5 धावा धावपलकावर. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ झाले समाप्त. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय. 5 धावा धावपलकावर 2 गडी बाधा लेखाजोगा आपल्याला बघायला मिळतोय. आजोबा स्ट्रायकर्स केरी 70 क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना विठ्ठल नारायण माघारी परतल्यानंतर आणि मैदानाच्या आतमध्ये अरुण आल्या आल्या चौकार टोलवलाय. आणि स्ट्रायकर एंडला सलामीला गेलेला आकाश आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन पेंडेकर आपल्याला बघायला मिळतोय. रोड एंड केंड तो सुरुवात करेल गोलंदाजीला. पाच धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर देखना फटका स्ट्रायकरला उडवलाय. समोर टाकलेल्या चेंडूवर रोशन पेंडेकरच्या विरोधात ओव्हर पिचच्या बॉलला षटकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. 6 धावसंख्येने बनल्यात. 11 धावा धावपलकावर 2 गडी बाद. रोशन पेंडेकरचं आकाशनं षटकारानं आणि 6 धावसंख्येनं धावपलकावर 11 धावा धावपलकावर 2 गडी बाद लेखाचा आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू थोडंसं जागा बनवायची होती. गॅपमध्ये खेळायचं होतं. आकाशला फटका डॉट बॉल बघायला मिळतो. आता कमबॅक करायला सुरुवात केली रोशन पेंडेकरनं. रॉयल टायगर आनंद क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. तो कुशल पेंडेकर जॉन फर्नांडिस पवन साळगावकर आणि पहिला चेंडू थोडंसं ऑर्म पद्धतीचं होतं रोशन पेंडेकर. त्यावर एक मोठा फटका जरूर आलाय आणि त्यानंतर त्यानं कमबॅकला सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भव्य दिव्यचं आयोजन. पंचायत लेवल म्युन्सिपालिटी लेवलची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. केंद्रीय बॉईज पुन्हा एकदा ऑफसाईड चेंडू ऑन साईडला घेऊन टोळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट कडनं सेबॅन्ड जॉन फर्नांडिस वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 12 धावा धावपलकावर. धावा या सुरुवातीला कशा येऊ दे. प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे आणि लाख मोलाची धाव कशाशीने घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये हे 2 फलंदाज करताना बघायला मिळत आहेत. कारण आमचे 2 तगडे फलंदाज 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलेच. म्हणजे डाव आम्हाला सावरायचा आहे, लढायचा आहे 70 क्रिकेट संघासाठी. आणि स्ट्रायकर एंडला अरुण सज्ज झालाय. उलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी मात्र
सन्मान दिलाय चेंडूला, पण स्वतःच्या फटक्यावर नाराज आहे आपल्याला बघायला मिळतोय. कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला असता तर आपल्या क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा ठरला असता आणि महत्त्वाची फटकेबाजी करत असताना एकेरी धावसंख्येनं प्रति आपला साथीदार या ठिकाणी फॉर्ममध्ये आलाय. आकाशला जास्तीत जास्त चेंडू फेस करायला द्यावेत हे इरादे आपल्याला बघायला मिळत आहेत, ते अरुणचे आपल्याला बघायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. फलंदाज आकाश याला ज्यानं सुरुवातीला स्वागत केलं रोशन पेंडेकरचं, समोरच्या चेंडूला उडवलं होतं, समोरच्या प्लॉटमध्ये डिपॉझिट केलं होतं षटकारासाठी आणि त्यानंतर मात्र रोशन पेंडेकर कमबॅक करत धावफलकावर धावफलक 13 धावा धावफलकावर. स्विजिटचा फटका बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी टाळ्यांचे आवाज करून ते तरी पहिला चेंडू जरी माझा खराब असला, रवी टेकर आरोंद क्रिकेट संघासाठी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय पपन साळगावकर जॉन फर्नांडिसनं, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही हे इरादे स्पष्ट मैदानाच्या आतमध्ये रोशन पेंडेकरच्या माध्यमातून करत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा धावफलकावर 13 धावा धावफलकावर 2 गडी बाद 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. उर्वरितचे 18 चेंडू आहेत तोपर्यंत आपण जोडूया, आवाज ऐकूया सुंदर डीजेच्या माध्यमातून. डीजे संदीप. ओमकार आपल्याला बघायला मिळतोय. मागे ढकलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका या ठिकाणी फसलाय. पहिल्या प्रयत्नात झेल टिप इरादे होते पण स्वतःला त्यानं सावरलं. चेंडू अडवण्यात त्यानं धन्यता मानले पॉईंट लेकला आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळत आहे. 13 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 30 चेंडूंपैकी 14 धावा धावफलकावर 2 गडी बाद हा लेखा सुद्धा बघायला मिळतोय. आजोबा स्ट्रायकर्स केरी 70 क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना इथून पुढे मात्र या 2 फलंदाजांवर दारोमदार असेल 70 क्रिकेट संघाची. डाव सावरावा लागेल, लढावं लागेल. 30 बॉलमध्ये 60-55 धावा पाहिजे सुरुवातीला फलंदाजी करत असताना. मिस्टर फटका लॉकअपला क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी रक्षक सापडा होता आकाशसाठी, जो आकाश मोठ्या फटक्यांची शोधत होता, थोडासा सासपडत खेळत होता. एक मोठा फटका आल्यानंतर तो आकाश आपल्याला माघारी परतताना बघायला मिळतोय. तिसरा गडी बाद होतोय झेलबादच्या स्वरूपात. आजोबा स्ट्रायकर्स केरी 70 क्रिकेट संघ धावफलकावर 14ला 3 बाद. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. आकाश माघारी परतलाय आणि या उभरत्या सिताऱ्यांवर 70 क्रिकेट संघाची जबाबदारी होऊन टिपली. ज्या अरुणच्या बॅटमधनं एक मोठा फटका आलाय. सुरेख गोलंदाजी करतोय तो ओमकार आपल्याला बघायला मिळतोय राजू टायगर आरोंदा क्रिकेट संघाच्या कोट्यातून. कोलवट टप्प्यात चेंडू वेगानं टाकलेला चेंडू पण थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी 2 हात समांतर केलेत. अवांतरचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय आणि सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. बोनस या धावसंख्येनं 15 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी 2 हात समांतर केलेत. अवांतर चिकून येईपर्यंत सांघिक धावफलकावर बोनस या धावसंख्येनं 20 धावा धावफलकावर. समोर मारलेला फटका आपल्याला बघायला मिळतोय. लॉकअप जॉन फर्नांडिस वेगानं आला. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय 21 धावा धावफलकावर. सुरुवातीपासून रोखण्यामध्ये यशस्वी आपल्याला बघायला मिळतोय. रॉयल टायगर आरोंद क्रिकेट संघाला जे काय घडलंय ते विसरावं लागेल.
आजोबा स्ट्रायकर केरी 70 क्रिकेट संघाला आणि इथून पुढे स्लॉक ओव्हरला फटकेबाजी तगडी करावी लागेल. दे दनादन फटकेबाजी करावी लागेल. आक्रमक बनावं लागेल फलंदाजांना. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न एका चौकारानं सुरुवातीला जण आपण आक्रमक असल्याचा, आपण संघाची रन मशीन असल्याचा निर्वाळा बहाल केला होता. तो अरुण माघारी परतलाय आणि सांघिक धावफलकाबार 21ला 4 बाद 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. आपल्याला अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि तोपर्यंत आपण आवाज ऐकूया सुंदर डीजे संदीप शर्मा. साठी आणि आज खास करून आपल्या गावाची टीम एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आहे आणि त्यासाठी गावासाठी योगदान घेऊन सुट्टी घेऊन आरोंदा क्रिकेट संघासाठी या ठिकाणी योगदान दिलेला रोहन आपल्याला बघायला मिळतोय. तो आमच्या रोड एंड कडनं सुरुवात करेल. स्ट्रायकर एंडला सज्ज झाला आपल्याला बघायला मिळतोय सत्यम आणि नवीन फलंदाज देवेंद्र नॉन स्ट्रायकर एंडला 21 धावा धावफलकावर 4 गडी हे माघारी परतलेत. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या टीमला ताकद ही लावावी लागेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर केला. डाव्या हाताचा गोलंदाज नॅचरल लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात केली रोहन नाईकनं आपल्या 4थ्या षटकाची. पुन्हा एकदा स्वेजेटचा फटका मारण्याचा प्रयत्न. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात, या अगोदरच्या ओव्हरचा फटका बॅटला स्पर्शाला टाइम्स आवाज करून दिला आणि आता मात्र बॅटला स्पर्शाला नाही चेंडू. हा आत्मघातकी फटका संबोधला. तो लागला तर आबाद, नाहीतर बरोबर अशा फटक्याचं विवरण मैदानाच्या आतमध्ये सत्यमकडनं आपल्याला बघायला मिळत आहे. सलगचे 2 बॉल डॉट होत आहेत. 21 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका टोळण्याचा प्रयत्न. गती परिवर्तनाचा चेंडू ऐन मोकेच्या क्षणी जो सत्यम सुरुवातीला आक्रमक बनलाय त्याच्या आक्रमकतेच्या विरोधात आपण गती परिवर्तन चेंडू टाकावा. आपले कलात्मक गुण बहाल करावे इरादे रोहन नाईकचे आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगानं डीप मिड विकेट खेळणं येतोय. परतीची फेक हा करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 चेंडूंमध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च करतोय रोहन नाईक मैदानाच्या आतमध्ये. पण इथून पुढे देवेंद्रला आक्रमक बनावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकते बचावाचं साधन आणि ते आक्रमण करणारे खेळी करावी लागेल या फलंदाजांना. वेगवान पद्धतीची चेंडू आपल्याला बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेचून ठेवलो. बाबा हे देवेंद्रचे इरादे असफल होत आहेत आणि प्रयत्न राहतोय. आपलं काम यष्टीलक्ष्य पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू धावफलकावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी ही रोहन नाईकची टायगर आरोंदा क्रिकेट संघासाठी. एकच धाव त्यानं खर्च केली आणि तब्बल 5 बॉल हे डॉट बघायला मिळाले. ते मात्र आपल्याला बघायला मिळत आहे 70 क्रिकेट संघाच्या फलंदाजांना अजूनही एका षटकाचा अजूनही खेळ बाकी आहे आणि सांघिक धावफलकावर 22 धावफलकावर 4 गड्यांच्या बदल्यात. इनिंगची सांगता काढणारा अंतरिमचं षटक आणि अंतरिम षटकासाठी सज्ज आलाय गौरेश आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गती परिवर्तन केलं. ऑफ साईड चेंडू ऑन साईडला खेचून टोलवायचा होता.
डॉट बॉलनं सुरुवात केली. सुरुवातीला बपन साळगावकरनं केली आणि त्याचा कित्ता आपण गिरबाबा प्रत्येक गोलंदाजानं हे इरादे राजू टायकर आनंद क्रिकेट संघाचे. अपरकटचा पटका आपल्याला बघायला मिळाला. गॅपमध्ये केलाय. कबरचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत शेवटच्या षडापर्यंत तो लढला आणि लढत असताना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय शर्तीचे प्रयत्न करत असताना नशिबाची साथ नव्हती क्षेत्ररक्षकाला, ही नशिबाची साथ होती फलंदाजाला आणि चौकारानं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय तो 26 धावा धावपलकावर. या स्लॉक ओव्हरला अंतरिमच्या षटकामध्ये हडामारी करावी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या सुरुवातीच्या गोलंदाजाने रोखलंय. जरी आमच्या क्रिकेट संघासाठी धावा बदलत नाहीये तरी स्लॉक ओव्हरला आमची दगडी फटकेबाजी ही 70 क्रिकेट संघासाठी मात्र निर्णायक असेल हे फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. मागे टाकलेला चेंडू शॉर्टम पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हॅलो टाटा गुड बाय करत षटकारासाठी बघायला मिळतोय. पुन्हा एकदा नेत्रहीप पद्धतीचा फटका पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचतोय. परतीची फेक करतोय. जीव घेणा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय आणि परतीची फेक ही वाखाणण्याजोगी बघायला मिळाली डायरेक्ट स्टँडवर. आणि बघूया पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत या ठिकाणी येतोय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बघूया आरोंदा क्रिकेट संघ सांगतोय हा फलंदाज बाद आहे पण एका बाजूला आपल्याला बघायला मिळतोय 70 क्रिकेट संघाचा फलंदाज आत्मविश्वास. मी माझ्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलोय पण मात्र दोघांच्या बाजूने जर तरचा विषय शेवटी तिसऱ्या पंचांकडे हे आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाज ओ यू टीम आउट. काय परतीची वेग केली डायरेक्ट स्टँडवर आपल्याला बघायला मिळाली. मंदारच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावला गेला आणि साईस मापसेकरसाठी आयोजन टीमकडनं भरपूर आपले धन्यवाद असतील. या ठिकाणी लगेच आमच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक ज्यावेळी सुंदर अशा आम्हाला जे बोट लावून आपल्याला फ्लेक्स बोट लावून सुशोभीकरण मैदान आपल्याला बघायला मिळत आहे आणि ते कुठेतरी थोडेसे कोसळले पण त्यानं विलंब न लावता आमच्या मंडळासाठी महत्त्वाचं कार्य केलं. त्यासाठी साईश तुला पुन्हा एकदा सलाम असेल, थँक्यू असेल आणि मॅच कडे बघूया पुन्हा एकदा. वेगवान पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं बघायला मिळाला. सांघिक धावपलकावर 33 धावपलकावर काय वाकडलं की फेट केली. डोळ्याचं पाळणं फेडणारी आपल्याला बघायला मिळाली मंदारच्या माध्यमातून. वाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर होत आहेत. अमांतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतो 1 या धावसंख्येनं 34 धावपलकावर. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. ही जर समजा बोनस स्वरूपाची सुरुवातीला पंचांनी सांगितलंय वाईट बॉल तर 1 धावी बोनस स्वरूपाची गणली जाईल आणि त्यानंतर जर चेंडू जर खेळण्याचा असला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं रायू टायगर अराउंड टीमनं पंचांना चॅलेंज केलंय आणि बघूया निर्णय काय घेतोय. यानंतरचा सामना बघायला मिळेल आर्यन आरव 11 शेल्डेम विपक्ष मॅच फिक्सिंग कारापूर. दोन्ही कर्णधारांना सूचना. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीनंतर फेअर डिलिव्हरी. हा चेंडू खेळण्याचा होता, मारण्याचा होता, म्हणजे 1 धाव कमी होईल हे आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त झालाय. 33 धावा धावपलकावर 30 चेंडू 34 धावांचा मापक या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. राजू टायगर आरोंदा क्रिकेट संघाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळालं
आजोबा स्ट्रायकर केरी 70 क्रिकेट संघ सासवड्यात केला आहे. एक मात्र खेळाडू आपल्या क्रिकेट संघासाठी सत्यम 17 धावांचं योगदान दिलं आहे. आकाशचा एक मोठा फटका 8 धावांची खेळी आणि 6 धावांची आपल्याला खेळी बघायला मिळाली. अरुणची एका चौकाराच्या जोरावर आले एका जोगा पण गोलंदाजीमध्ये पवन साळगावकरनं 5 धावा दिल्या, 2 गडी बाद केले, 8 धावा दिल्या रोशन पेडणेकरनं. एक तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी ओमकारनं 8 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. रोहन नाईकनं खऱ्या अर्थानं बदस्पदी क्रिकेट संघाच्या धावा जमवण्यापासून मात्र ब्रेक लावला. एकच धाव त्यानं खर्च केली, 5 चेंडू निर्धाव टाकला आणि शेवटच्या 11 धावा आहेत. 33 धावा धावफलकावर 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बघूया कमी धावसंख्येचे सामने हे नेहमी रोमांचक होतात. 34 धावसंख्या असून प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर रोखतोय की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ संयमी खेळ करत 34 या माफक या धावसंख्येचा पाठलाग सहजासहजी पूर्ण करतोय हे सांगण्यासाठी आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून खास करून या स्पर्धेसाठी आकर्षण मुंबईवरून आमचे सर प्रसाद परब आमच्या मायक्रोफोनवर जोडले जातील. हॅलो 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 चेक टेस्ट ओके. खूप धन्यवाद योगेश परब. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नतमस्तक होऊन सत्पुरुष ब्राह्मण त्याचबरोबर मोरजाई भूमिका कालभैरव या सर्व स्थानिक ग्रामदेवतेला नतमस्तक होत असताना केंद्रीय बॉईज चॅम्प्स 2026 क्रिकेट टुर्नामेंट क्रिकेट चॅम्पियनशिप आणि या स्पर्धेचा आज हा तिसरा दिवस तिसऱ्या रजनीमध्ये आपण इथे प्रवेश केलेला आहे. आणि आपण पहिला सामना जो बघतोय आजोबा स्ट्रायकर्स केरी सातेरी विरोधात राजू टायगर्स आरुंदा या दोन संघांमध्ये. राजू टायगर्स आरुंदा संघाने मात्र खूप चांगला आणि दर्जेदार खेळ केला, गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये आणि फक्त 33 धावेंवर रोखलं आहे ते आजोबा स्ट्रायकर्स केरी सत्तरी या संघाला. आणि एक माफकचं लक्ष 34 धावेंचं ग्राउंड चार्टमध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीच्या फलंदाज ग्राउंड चार्टमध्ये प्रवेश करत आहेत. जसं मगाशी योगेश परबने उल्लेख केला की जेव्हा कमी धावसंख्येचे सामने होतात ते एक अत्यंत रोमहर्षक होतात. बघूया हा सामना जसा बघायला मिळेल का आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना, सर्व क्रिकेट रसिकांचं आणि त्याचबरोबर सर्व समीक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या केंद्रीय बॉईज चॅम्प्स 2026 क्रिकेट स्पर्धेमध्ये. आज तिसरा दिवस सेकंड सेशन दुसरा आपण बघतो या ठिकाणी जे सत्र सुरू झालं आहे. पहिल्या सत्रामधनं खुद्द आपण एकूण 6 सामने बघितले. एक संघ क्वालिफाय झाला गोमांचल वॉरियर्स पारसे या संघाने मात्र खूप चांगला खेळ केला. 3 सामने जिंकून थेट क्वार्टर फायनलची फेरी त्यांनी गाठली, उपांत्य फेरीची गाठली त्यांनी. आणि त्यानंतर बघतो आजच्या दिवसात एकूण आज 4 संघ खेळतील आणि या संघातनं सुद्धा एक संघ क्वालिफाय तो शेवटच्या टप्प्यामध्ये तो त्यांच्यासमोर 2 हात करेल तो क्वार्टर फायनलमध्ये. सध्या आपण परिस्थिती बघतोय 34 धावेंचं लक्ष आहे आणि सलामीचे दोन्ही फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये जॉन आणि जॉनच्या सोबत कुशल पेडणेकर आणि जॉन फर्नांडिस. 34 रन्स टू विन. पंचांच्या भूमिकेत रमेश मुख्य पंच आहेत. स्ट्रायकिंगचे पंच आहेत ते सुजित राणे आणि आघाडीचा फलंदाज हा लेफ्ट हँडर आहे स्ट्रायकिंग एंडला जॉन फर्नांडिस. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर येतो आकाश पॉवर प्लेचा पहिले षटक घेऊन. अत्यंत महत्त्वाचं जोखमीचं षटक असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण कमी धावसंख्या आणि त्या धावसंख्या जर डिफेंड करायची असतील तर ज्या आपण ग्राउंडवर क्रिकेट खेळतोय माती, त्या मातीतनं तेल काढावं लागेल असा खेळ दाखवावा लागेल. बघूया फिल्डिंग पोझिशन लेफ्ट हँडरसाठी डीपमध्ये वाईडिश लॉंगॉन खेळाडू आहे
त्यानंतर लॉंगरला सुद्धा आपण बघतो थोडासा वाईडिश आहे, बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. एक शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये आहे. त्यानंतर एक फाईन लेग, थर्ड मॅन, गली, कव्हर पॉईंट, कव्हर आणि मिड ऑफ. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू आकाशचा, घणाघाती सुरुवात, खणखणीत सुरुवात, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, दर्जेदार दणदणीत चौकार. चेंडूवर इरादे स्पष्ट करत असताना जॉन फर्नांडिस आपल्या भातातला अप्रतिम फटका दाखवतोय आणि एक्झॅक्टली स्कोर द विकेट एक्झिक्यूट केलेला फटका चेंडू सीमारेच्या बाहेर चौकारासाठी. आकाशचं दमदार स्वागत केलं पॉवर प्लेमध्ये. एक चौकार मारल्यानंतर लगेच आपण बघतो त्या ठिकाणी फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करतायत आकाश. ज्या ठिकाणी फटका त्या ठिकाणी क्षेत्रशी त्यांनी सेट केल्या सर्कलच्या आतमध्ये येतो. एक स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला. पहिल्या चेंडूवर चौकार, पुढचा चेंडू राऊंड विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, फुल लेनचा चेंडू होता, चांगला रिप्लाय, कमबॅक केलंय पुढच्या चेंडूवर आकाशने. 34 धावा करायच्या मैदानावर, जवळजवळ 7 धावेंचं प्रतिषटकामागे लक्ष ठेवायचं आहे. हे डोळ्यासमोर टार्गेट ठेवायचं आहे. हा रन रेट मेंटेन करायचं आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. आणि त्यापैकी चौकार आल्या पहिल्या चेंडूवर, पुढचा बॉल डॉट टाकलाय आकाशने. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑर्डर शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. मुरजिमगाव विलेज एंडकडून बघतो गोलंदाजी सुरू आहे. आकाशचं पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये आणि 2 दर्जेदार चौकार आपण बघितले जॉनच्या बॅटमधून. रिदम चुकलाय, फिल्डिंगमध्ये काही चेंजेस बघायला मिळत आहेत. 4 स्टेप्स असतात, 4 टप्पे असतात गोलंदाजाचे. ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू. रिलीज पॉईंट लावून थांबला होता आकाश. स्ट्रायकिंग गेला पुन्हा जॉन. पुढचा चेंडू आकाशचा, राऊंड विकेट. शॉट आपले, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. काय टेक्निक होत्या फटक्यावर, दर्जेदार फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा तिसरा चौकार जॉनच्या बॅटमधून. चौफेर फटकेबाजी. डावखोरे फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात, त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आणि पर्वणी केंद्रीय बॉईज चॅम्प्समध्ये तुम्हाला बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये 3 चौकार जॉनच्या बॅटमधून. रिव्हर्स अटेम्प्ट, वॉट अ शॉट. चौफेर फटकेबाजीचा अप्रतिम आणि अद्भुत नजराणा पेश करत असताना अजून एक चौकार जॉनच्या बॅटमधून. चौफेर फटकेबाजी, मैदानाच्या 4ही कोपऱ्यामध्ये मी फटके दाखवू शकतो, दर्जेदार खेळू शकतो, याचं उत्तर दिलंय जॉन फर्नांडिसने. सलग 3 मारलेत त्याने. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, मिस टाइम फटका, तरी सुद्धा चेस सुरू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू जातो निघून आणि तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत जॉन पुन्हा पोहोचला स्ट्रायकिंग गेला. म्हणजेच काय तर 2 धावा सहज पूर्ण करतोय. कॉन्फिडन्स बघा, फटक्यामध्ये कॉन्फिडन्स, बिटवीन द विकेट कॉन्फिडन्स. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय, सामना एकतर्फी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तब्बल 18 धावेंचं षटक, त्यामध्ये 4 चौकार, 1 डॉट आणि 1 डबल. सुरुवात चांगली केली, देखणी केली आहे, उल्लेखनीय केली आहे, दर्जेदार केली आहे, आक्रमक केली आहे आणि समोरच्या अक्षरच्या गोलंदाजांना डॉमिनेट करणारी सुरुवात केली आहे जॉन फर्नांडिस. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 18 धावा धावफलकावर, 34चं लक्ष आहे. षटक क्रमांक पहिला आपण जे बघितलं ते मुरजिमगाव एंडकडून, आता मात्र रोड एंडकडून षटक क्रमांक 2 मध्ये सच्चे होते गोलंदाज म्हणजेच नारायण गवस. पॉवर प्ले षटक क्रमांक पहिले जे आपण बघितलं ते मेंडेटरी होतं. 5 षटकात तुम्हाला 5 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करतोय आर्यन आरब 11 शेल्डेम विरोधात मॅच फिक्सिंग कारापूर. ताबडतोब याचे दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी. अजिबात वेळ घेऊ नका. मॅच फिक्सिंग कारापूर आणि आर्यन आरब 11 शेल्डेम. फुल लेंथ आहे, वॅकेंट एरिया, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, दर्जेदार अजून एक सुरुवात, फलंदाज कुशल पेडणेकरची, चौकार.
संघाचे फलंदाज मात्र आक्रमक फलंदाजी करतात मैदानावर. पुन्हा त्या दिशेने फटका मारलाय, बॅक एरिया पुन्हा ऍक्शन रिप्ले पुन्हा त्या फटक्याचा आणि तोच बघायला मिळतोय. चेंडू पुन्हा लॉंग लेग बाउंड्रीच्या वर, बॅक टू बॅक चौकार. अवघ्या 8 चेंडूत तब्बल 26 धावा धावफलकावर लावल्या दोन्ही फलंदाजांनी. ऑन द राईट समोर मारला, ऑफर केला, चांगला फटका, बॅक एंड एरिया आहे, लॉंग ऑन बाउंड्रीच्या वर एक टप्पा घेऊन चेंडू सरस सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 3-4 इन अ रो बाय कुशल पेडणेकर. सामना जिंकण्यासाठी आक्रमक फलंदाजी, वन साइड परफॉर्मन्स, डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. रिव्हर्स अटेम्प्ट, मॅच फिनिश. त्रिपात्र संघाने एक टप्पा घेऊन चेंडू सरस सीमारेषे बाहेर. 4 चेंडू 4 चौकार आणि काय धडाकेबाज सुरुवात. राजू टायगर्स आरोंदा टायगर्स सारखे दहाडलेत. आपण त्या ठिकाणी बघतो डरकाळी फोडली आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये अवघ्या 10 चेंडूतच सामना फिनिश करत असताना सामना आपल्या नावी केलाय राजू टायगर्स आरोंदा या संघाने.